सम्यक न्यूज. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. नाही, एक तर जे नांदेड शहरामध्ये गुंडाराज झालंय ते काही एका दिवसामध्ये गुंडाराज निर्माण झालेला नाही, परंतु ज्यांचे मर्डर झाले त्यांचे रेकॉर्ड तपासलं पाहिजे. पोलीस प्रशासनाचा वचक हा आवश्यक आहेच, पण त्याबरोबरच पुढाऱ्यांचं पाठबळ असता कामा नये. आपण धर्माबादला बघितलं की सट्टा चालवणारे, मटके चालवणारे जे तेलंगणा पोलिसाच्या वॉन्टेड मध्ये आहेत ते कोणीतरी पुढाऱ्याच्या आश्रयाखाली आहेत. पण अशा लोकांना जर पुढाऱ्याने आश्रय दिला तर गुंडाराज निर्माण होणारच आहे. नांदेड शहरामध्ये लागोपाठ 5 खून झाले, त्यामुळे पोलिसांनी याची दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे आणि कुठल्याही पुढाऱ्याचं या संदर्भात काही म्हणणं असेल तर ते ऐकलं नाही पाहिजे. त्यांना जे योग्य वाटते त्या पद्धतीने जर त्यांनी तपास केला तर यामागची सगळी धागेदोरे त्यांना सापडतील. पूर्णपणानं पोलीस प्रशासनाने याच्यामध्ये झोकून काम करावं अशी सूचना या निमित्तानं आहे. आगामी काळामध्ये नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. आपण अनेकदा या बँकेवर संचालक म्हणून काम केलात. गेल्या अनेक वर्षापासून आपण सहकारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. सक्षमपणे त्या बँकेला करण्यासाठी आपण अनेकदा राज्य शासनाकडून निधी पुन्हा आणून दिला. मग आगामी काळामध्ये आपण या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्यासाठी किंवा आपल्या समर्थकांना मैदानात उतरण्यासाठी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार पक्षाची काय नेमकी भूमिका राहील? एक तर सहकारामध्ये पक्षाचा विषय निर्माण होत नाही आणि मला बँकेला उभा राहता येत नाही, कारण नवीन जो काही नियम आला त्याच्यामुळं 10 वर्ष जो सतत आहे त्याला उभा राहता येत नाही. त्याच्यामुळं मी असेल, प्रवीण पाटील असतील, आमच्या दोघांनी उभा राहता येत नाही. पण मी 4 टर्म जिल्हा बँकेमध्ये काम केलं. बँकेचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं, बँकेचा अध्यक्ष म्हणून काम केलं. खरं तर ही बँक कोणी बुडवली या कोलामध्ये मी जाणार नाही, परंतु या महाराष्ट्राचे नेते कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब यांनी 100 कोटी रुपयाची मदत बँकेला केली. विलासराव साहेबांनी जर ती मदत केली नसती तर आजही ही बँक रसातळाला गेली असती. या बँकेवर, या जिल्ह्यावर ही बँक वाचण्यासाठी विलासराव देशमुख साहेबांचे फार मोठे उपकार आहेत. आज कोणी म्हणत असेल की मी केलं आणि ते केलं, रेकॉर्ड समोर आहे. म्हणून ती बँक आज चांगल्या स्थितीमध्ये आणण्याचं काम मध्ये माझ्या नेतृत्वाखाली 5 वर्ष संचालक मंडळ होतं. आज खतगावकर साहेबांच्या नेतृत्वाखाली 5 वर्ष झालं संचालक मंडळ आहे. त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षात आम्ही सगळ्यांनी काम केलं आणि बँकेची अवस्था आता चांगली झाली. बँक साधारणतः मला वाटते 10-15 कोटी रुपयाच्या फायद्यामध्ये आली. ठेवी वाढल्या, कर्ज वाढलं, NPA कमी झाला. त्यामुळं बँकेची स्थिती चांगली झाल्यावर अनेक लोक आता निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा प्रयत्न करतात. पण जेव्हा बँक वाईट परिस्थितीत होती तेव्हा बँकेला मदत कोणी केली नाही. तेव्हा निवडणुकीत उतरण्याचा प्रयत्न केला तरी लोकांनी उतरू दिलं नाही, असं काहीतरी असूच शकते. परंतु आता बँक चांगल्या स्थितीत आहे. बँकेच्या याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं राजकारण नाही. सगळे मिळून ती बँक चांगली झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करावा. राहिला कंधार आणि लोह्याचा प्रश्न, सगळ्या सभासदांना एकत्रित करून कंधारमध्ये 77 मतदार होतील, लोह्यामध्ये 90 मतदार होतील. या सगळ्यांना विश्वासात घेऊन कोणाला निवडणुकीला उभा करायचं, सर्वांना होते निवडण्याचा माझा स्वतःचा मानस आहे. अशी चर्चा आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये जिल्हा बँकेच्या येण्याची चर्चा चालू आहे. तर त्यांनी या निवडणुकीमध्ये अशा एखाद्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये यावं, यावर आपलं काय मत आहे?
राजकारणाचा ज्याचा त्याचा भाग आहे. त्यांना काय योग्य वाटते ते त्यांनी ठरवावं. मी त्यांच्याबद्दल बोलणं उचित होणार नाही. आणि ते सक्षम आहेत कसा निर्णय घ्यायचा. ते आले तरी स्वागत आहे, नाही आले तरी स्वागत आहे. आपल्या कंधार लोहा तालुक्यामधून जिल्हा बँकेवर प्रणिताताई म्हणजे पुढे संभाव्य उमेदवार असतील का? नाही, आता बघा त्यांचं काय मत आहे मला माहिती नाही. मी आणखी चर्चा केली नाही. आणि त्यांची इच्छा असेल आणि मतदारांची बैठक घेऊन जर ते मतदार म्हणत असतील की बाबा त्यांना उभा करा तर निश्चित करू. मतदार म्हणाले की नको करू तर नको करू. शेवटी ज्यांनी मतदान करणार आहेत त्यांना विचारूनच करावं लागणार आहे. पण एक गोष्ट खरी आहे की कंधार आणि लोहा तालुक्यातले मतदार हे माझ्या सोबत आहेत, माझ्या विचाराचे आहेत, मी त्यांच्या विचाराचा आहे. ही एक आमची साखळी आहे. ती साखळी आम्ही कायम ठेवण्याचा प्रयत्न या निमित्तानं निश्चित करू. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.